फक्त फोटो काढून कोणतीही इन्व्हेस्टमेंट येत नाही. नमस्कार मंडळी. हा जो खोचक टोला आहे हा लगावला आहे M.K. स्टॅलियन. नाव तर ऐकलंच असेल. चीफ मिनिस्टर ऑफ तमिळनाडू M.K. स्टॅलियन यांनी हा जो मार्मिक टोला लगावलेला आहे तो नक्कीच आपल्या भारताच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना की फक्त फोटो काढून कोणतीही इन्व्हेस्टमेंट येत नाही. त्यांनी का बरं असं म्हटलंय, चला जाणून घेऊया. M.K. स्टॅलियन सप्टेंबर 2025 मध्ये पूर्ण झालेल्या त्यांच्या विदेशी दौऱ्यामधून त्यांनी तमिळनाडू राज्यासाठी जवळपास 15,500 करोड म्हणजेच $1.8 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी तमिळनाडू राज्यासाठी युरोपमधून आणली. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळे सेक्टर्स होते, जसं की रिन्युएबल एनर्जी, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतील आणि अशा काही वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी तमिळनाडू राज्यासाठी आणल्या. आणि ह्या इन्व्हेस्टमेंट आणल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा जो टोला आहे तो लगावला आहे. नक्कीच तो टोला भारताच्या पंतप्रधानजी नरेंद्रजी यांना लावलेला आहे. तसंच हा जो टोला लगावल्यानंतर कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेलाही ही उणीव नक्कीच वाटत असावी की अशा इन्व्हेस्टमेंट आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस का बरं घेऊन येत नाहीत. आपले मुख्यमंत्री जे आहेत ते खूप अभ्यासू आहेत, अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहेत, पण आपल्या मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्व जे आहे ते अभ्यासू व्यक्तिमत्वाबरोबर दुसरं त्यांचं जे कर्तृत्व आहे ते हे आहे की पक्षफोडी घालून रात्री होडी करतात पक्षफोडी. मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी, तुम्हीही महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अशाच काही इन्व्हेस्टमेंट्स तुम्हीही घेऊन यावात. तुम्हीही महाराष्ट्रातील विकासासाठी असंच काम करावं जे तुम्हाला आणि तुमच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाला शोभतं आणि पुरेसं साजेसं वाटतं. हीच अपेक्षा आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांपासून. धन्यवाद.